पंढरपूरपासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड. तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा. हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा. पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड. संपर्क 02180 24 22 45. कोल्हापूरच्या राजकारणात मोठी बातमी समोर आली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील समरजितसिंह घाटगे हे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या 8 एप्रिल रोजी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली असून दरम्यान या पक्षप्रवेशाने कोल्हापूरच्या राजकारणात मोठा भूकंप येणार असून शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. मागील विधानसभा निवडणुकीवेळी समरजितसिंह घाटगे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. अनेक दिवसापासून समरजित घाटगे यांच्या भाजप घरवापसीच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला सोडचिठ्ठी देत समरजित घाटगे हे येत्या 8 एप्रिल रोजी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत घाटगे यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याचं समोर येत आहे. घाटगे यांनी महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस नेते हसन मुश्रीफ यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र आता हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे हे दोघे एकत्र आल्याने नव्या चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसापूर्वीच घाटगे यांनी भाजप कार्यालयात चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्याचंही पाहायला मिळालं. तसेच त्यांनी भाजपच्या विविध बैठकांना उपस्थिती देखील लावली होती. दरम्यान त्यांच्या पक्षप्रवेशाने कोल्हापुरातील राजकारणाला नवीन वळण मिळाले असून शरद पवार गटातील एका बड्या नेत्याने साथ सोडल्याने हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का असल्याचे म्हटलं जात आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.